नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, आज पाहणार आहोत आपण पुडिंगची रेसिपी. पुडिंग म्हटलं की मुलांना फार आवडतं. तर आज पुडिंग हा आपण फक्त 10 वाल्या बिस्किटच्या पुड्यापासून करणार आहोत. ह्याच्यासाठी जे काही साहित्य वापरलं ते अगदी घरातलं 3 ते 4 साहित्यामध्ये बनवणार आहोत. अगदी परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमणार बरं का. आता हा नेमका कसा केला पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हवीत अंडी पुडिंग करण्यासाठी. तर इथं 2 अंडी येतील. आता ही हबरेट अंडी आहेत बघा. दुसरी गावठी देशी अंडीसुद्धा असतात, अगदी जरा ती छोटी असतात. ती घेतलात तरीसुद्धा चालेल. अंड्याचं प्रमाण तुम्हाला कितपत हा पुडिंग करायचं आहे ना, त्याच्यानुसार वाढू शकता, कमी करू शकता. आता आपण हे बाजूला ठेवूयात. कुठे वापरायचे तुम्हाला पुढे सांगतेच. आता घेतलेलं आहे इथे एक मारीचं मी बिस्किट. तर ह्या बिस्किटच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही प्रकारचा बिस्किट घेऊ शकता, जसं की पार्लेचे किंवा कुठल्याही विटॅमिनचा बिस्किट हा घेऊ शकता तुम्ही बरे का. शिवाय बघा, मुलं अर्धवट बिस्किट खाऊन तसाच बिस्किट पुडा ठेवतात. काही बिस्किट आपली सादाळली जातात, नरम होतात बघा. ती बिस्किटं इथं घेतला तरीसुद्धा चालेल. शिवाय बरीच अशी तुमच्याकडे सादाळलेली नरम झालेली बिस्किटं जर असतील तर सर्व मिक्स बिस्किटं घेतलात तरीसुद्धा चालेल. आता इथं मी मारीचाच बिस्किट घेतला बरं का, कारण नेहमी मी हाच बिस्किट वापरते ही रेसिपी करण्यासाठी, कारण माझ्या मुलांना खूप आवड येतो ह्या मारीच्या बिस्किटपासून. आता इथं एक मारीचा बिस्किटचा पुडा घेतला असला तरी संपूर्ण बिस्किटं मी इथं वापरली नाहीत बघा. 10 इतकी बिस्किटं ना ह्या भांड्यामध्ये काढून घेतलीत आणि आपण अगोदरच अंडी फोडून घेतली ती बघा. ती 2 अंडी ह्याच्यामध्ये घातली. त्याचबरोबर गरम करून थंड केलेलं 1 कप इतकं दूध घेतलेलं आहे बघा. अगदी हे प्रमाण बरोबर आहे. मी नेहमीच हे प्रमाण घेते बरं का. अगदी तुम्ही एखादी वाटी घ्या, वाटी भरून दूध घेतलात तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर पुडिंग जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल मग मात्र तुम्ही बिस्किटचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता. सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच मी. आता काय करायचं आहे, आपल्याला ही बिस्किट हलकी अशी मोडायची आहेत. सगळी तर मोडत बसायची नाहीत, फक्त जरा जरा ना अशी चमच्याने तोडून घ्यायचे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात एक 10 मिनिटांसाठी. तोपर्यंत आपल्याला आणखीन एक तयारी करून घ्यायची आहे. ते म्हणजे बघा, इथं मी पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये ना 4 चमचे इतकी साखर घेतले आणि 1 चमचभर इतकंच पाणी घातलं आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला ही साखर ना कॅरमल करून घ्यायची आहे बरं का. गॅस बारीक ठेवायचा, बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही. आज जशी साखर ही आपली वितळली जाईल ना तसा हलका सोनेरी छान रंग येतो बघा, तुम्हाला पुढे कळेलच. आपण पुडिंग जो करत आहोत आणि वर बघा चॉकलेटी रंगासारखा थर असतो का नाही, त्याच्यासाठी आपल्याला ही साखर कॅरमल करून घ्यायची आहे. कॅरमल केल्यामुळे ना हलका तिचा रंग बदलला जातो, जे की पुडिंग छान दिसतं. अगदी परफेक्ट अशी रेसिपी दिली बरं का तुम्हाला. फक्त ह्याच्यामध्ये प्रमाण कमी अधिक काहीच करू नका. हाय ते प्रमाण जे मी इथं घेतलं का नाही तेच घ्या, म्हणजे तुमचं पुडिंग ना अजिबात चुकणार नाही बघा. गॅस खाली बारीक ठेवलेला आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं, बाकी काहीच करायचं नाही बरं का. जसजशी साखर विरघळी जाईल ना बघा, छान सोनेरी रंग आला आहे. त्याच्यापेक्षा डार्क चॉकलेटी रंग बिलकुलसुद्धा येऊ द्यायचं नाही, कारण इथं ना साखर ही कॅरमल म्हणजे करपली जाते, मग चव ही कडवट येते बघा. त्यामुळे हलका असा सोनेरी रंग आला की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. साखर बघा आपली पूर्णपणे इथं वितळलेली तुम्हाला दिसत असेल. आता चला, आपण खाली इथं ना एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. खालून सपाट असलेलं घ्यायचं. अगदी तुम्ही इथं ना केक टीन घेतलात ना किंवा स्टीलचं कुठलंही तुमच्याकडे जर डबा असेल ना तो घेतलात तरीसुद्धा चालेल. आता आपण ही साखर जी कॅरमेल केली ना ती ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे. खाली पातेल्याला ना तेल तूप काहीच लावलेलं नाही किंवा बटर पेपर वगैरे घातलेला नाही. आता आपण जी साखर कॅरमेल केली ती घालू ना, फक्त आपल्याला ना हे आपण पातेलं घेतलं ते सगळीकडे असं फिरून घ्यायचं आहे. म्हणजे कॅरमेल झालेली साखर बघा कडेपर्यंत अशी पसरलेली आहे बघा, एकसारखी. म्हणजे ना ह्याचा एक थर येऊ द्यायचा आहे बघा, पातळसर असा. आता जर हे थंड झालं तर लगेच घट्ट होतं बघा. मग काय करायचं, हे पातेलं तुम्हाला गॅसवरती ठेवायचं आहे. पातेल्याला जरा जरी उष्णता लागली ना तर साखर जी असते ना आपली ती वितळली जाते, मग सगळीकडे पसरली जाते बघा. खाली छान एकसारखा पातळ थर येतो. घट्ट झालं म्हणून बिलकुल सुद्धा घाबरून जायचं नाही, ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे. आता आपण जरा ते बाजूला ठेवूयात आणि बघा, आपण बिस्किटामध्ये दूध अंडी घालून मिसळून ठेवलं तर छान बिस्किट आपली नरम झाली तर बघा, अशी भिजत ठेवायची आहेत. अगदी 10 मिनटं तरी तुम्हाला भिजतच ठेवायचे. आता हे सर्व मिश्रण मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर साखर बघा मी 4 चमचे इतके घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी अधिक करू शकता, पण आपण बिस्किट वापरली ती सुद्धा हलकी गोड असतात का नाही, म्हणून जरा साखर मी कमी वापरली. अर्धा चमच इतका व्हॅनिला इसेन्स घातलाय आणि मिक्सरला जमेल ती इतकं बारीक फिरून घ्यायचं बघा. छान यांची पेस्ट प्युरी म्हणू शकता ना, अशी स्मूदी झाले. आता आपण पातेल्यामध्ये साखर कॅरमल करून अगोदरच पसरून ठेवली होती. आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आहे, पण डायरेक्ट तसं घालायचं नाही, गाळणीने असं गाळून घालायचं बघा. तुम्हाला इथे बिस्किटांचे छोटे छोटे कण दिसत असतील बघा, त्यामुळे गाळणीनंच गाळून घालायचं आहे. आता आपण ही तयारी अगोदरच केली होती. आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा पाणी ना उकळायला ठेवलं एका कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे. आता हे पातेलं ना आपल्याला मधोमध असं नेऊन ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेचं पाणी ह्याच्यावरती पडणार नाही ना म्हणून.
जर तुम्ही डबा घेत असाल तर डब्याचं झाकण लावून घ्या आणि ह्याच्यावरती असं घट्ट झाकण ठेवायचं, कुठूनही वाफ जात नाही असं. गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मी ना 35 मिनिटानंतर अगोदर एकदा पाहिलं होतं बघा, आणि आता ना 45 मिनिटानंतर पाहत आहे. बघा मध्यभागी तुम्हाला इथं थोडीशी खूण दिसत असेल. त्यावेळेस मी सुरी घालून असं बघितलं तर सुरी ना थोडीशी ओलसर आलती, म्हणजे तयार नव्हतं झालं. म्हणून आता 45 मिनिटानंतर पाहिलं, मध्यभागी सुरी घालून बघितली, ती क्लीन आली बघा. मग आपलं हे तयार झालं आहे समजायचं. आता गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला वाटेल कढईमधलं पाणी आटलेलं आहे का, तर नाही, ते आपण स्टँड ठेवलं ना त्याच्या खाली आणखी थोडंसं पाणी आहे बरं का. आता हे पातेलं मी खाली काढून ठेवलं होतं, एक 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. पूर्णपणे थंड झालं आहे बघा. आता मगच आपण ह्याच्यातला जो पुडिंग आहे ना तो वेगळा करून घेणार आहोत. सुरुवातीला ज्या कडा आहेत का नाही त्या आपण सोडून घेऊयात. पुडिंग म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे बनतात बघा. पुडिंग ना ब्रेडपासून सुद्धा बनतो. बिस्किट जिथं वापरला ना, तुम्ही ब्रेड वापरला तरीसुद्धा चालेल. अगदी पाव वापरलात ना, आपण जे पावभाजीसोबत पाव खातो त्याचासुद्धा ना छान पुडिंग बनतो बरं का. आता बघा कडा सोडून झाल्या की ह्याच्यावरती ताट घेतलेलं आहे मी आणि हे पातेलं उलटं करून घेतलं. वाव, बघू शकता आपला पुडिंग काय परफेक्ट भारी झालेला आहे. तुम्हाला सुद्धा विश्वास बसत नसेल ना, हा आपण घरी केलेला आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा ना पुडिंगचा मी व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेला होता. तो सुद्धा बऱ्याच जणांनी पाहिला, बऱ्याच जणांना व्हिडिओ तो आवडला बघा. आजचासुद्धा अगदी परफेक्ट व्हिडिओ दिलेला आहे. आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल तो किती परफेक्ट झाला आहे. आपण कट करून घेऊयात. बघा सुरीने सहजपणे अगदी छान कट करून झालेला आहे. आणि हे आपण जे पुडिंगचं मिश्रण केलं ना त्याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो ह्या कशाचाच वापर करायचा नाही बरं का, कारण बरेच जणांना कन्फ्यूज होतं तिथंच. फक्त आपण अगदी 3 ते 4च साहित्य वापरलेलं आहे. बिस्किट, अंडी, दूध आणि साखर ह्यांचाच वापर केलेला आहे बघा. हे साहित्य तर आपल्या घरामध्ये असतंच का नाही, आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट, शिवाय न बिघडता आणि कमी खर्चामध्ये हा पुडिंग केक बनवून तयार होतो. मुलांना बघा असे पदार्थ फार आवडतात. ह्याच्या अगोदर ना मी केकचे सुद्धा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. चॉकलेट केक, गव्हाचा केक, आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ असे शेअर आहेत जे की तुम्ही परफेक्ट पहिल्या प्रयत्नातच करणार. पाहायला विसरू नका. सर्व जे पुडिंग केक आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि इथं बघण्यावरूनच तुम्हाला समजत असेल तो किती भारी झालेला आहे. मी काही वेगळी सांगायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल हा टिकतो किती दिवस, तर हा तुम्ही फ्रीजच्या बाहेर ना 2 ते 3 दिवस टिकतो, खराब होत नाही. पण खरं सांगू का, मी ज्यावेळेस बनवला ना अगदी अर्ध्या तासामध्ये मुलांनी खाऊन फस्त केलं आहे बरं का. आता बघा इथं मी तुम्हाला ज्यावेळेस कापून दाखवते बघा, अगदी त्याच्यावरनं अंदाज आलाच असेल किती छान आणि परफेक्ट झालेला आहे. तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा हा पुडिंग केक कसा झालेला आहे. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.